फोकस काय असतो माहितीये? मी फोकस बद्दल बोलणार होतो. फोकस. मिल्खा सिंग हा पिक्चर बघितला? मिल्खा सिंग भाग मिल्खा भाग. त्याला सांगितलं जातं तू रेस जिंक, फोकस कर रेस जिंकण्यामध्ये. का तर रेस जिंकल्यानंतर दुधाचा ग्लास भेटेल. तर मिल्खा सिंग रेस पळतो, जोरात पळतो, कारण की पाठीमागं गोल आहे की तुमचा गोल आता सध्या तुमचा टार्गेट एकच पाहिजे, मला स्कोर करायचा आहे. स्कोर चांगला केला, कारण की जर तुम्ही हे करू शकत नाही, तुमचं माइंड स्वतः तुम्हाला म्हणेल तू हा प्रश्न सॉल्व्ह नाही केला, तू मोठ्या कंपनीचा मालक कधीच नाही बनू शकत. जर तुम्ही हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत, तुम्ही काय अपेक्षा करता? तुम्ही काय मोठ्या एक कंपनीचे मालक बना? एक तर पहिला अपेक्षा आपल्या एवढं गोलच नसतो. पहिली तर तुमचा प्रॉब्लेम हा नाही की तुम्ही स्कोर नाही करू शकत, प्रॉब्लेम आहे की तुम्हाला स्कोरच नाही करायचा. तुम्हाला जर आज मी विचारलं ना तुम्हाला बोर्डात किती पाहिजे, सर पासिंग पुरतं झालं तरी बस झालं. नाही सर, कोणी म्हणेल सर 70, हा गोल झाला. अरे गोल म्हणजे मला 100 आउट ऑफ 100 पाहिजे, हा माझा गोल आहे. मिल्खा सिंग रेस पळतोय, दाबून पळतो, कारण की पाठीमागे एक गोल आहे की दुधाचा ग्लास. दुसरा गोल सेट करतो की एक दिवस भारतचा कोट मला घालायचा, इंडियाचा जॅकेट एकदा घालायचं. गोल आहे ना, त्यासाठी कोच मारतोय, लोक ताने देतात, तरी पळतोय, रक्त निघतंय पायातून तरी पळतोय, कारण की एक दिवस इंडियाचं पहिला दुधाच्या ग्लासनी पळवलं, नंतर कोटनी पळवलं, तिसरं एअरलाईन मध्ये. कोच म्हणतो की एवढ्या 48.6 या टाइम मध्ये तुला रेस कंप्लीट करायची, त्यासाठी हार्डवर्क करतो, एफर्ट मारतो. मूवी बघा तुम्ही, मजा येईल तुम्हाला. तिसरा गोल पण अचीव करतो. फोकस एकच आहे. जेव्हा तुम्ही गोल बनवता ना, आता तुम्ही जर सपोज गोल बनवला, कन्सिडर इट की तुम्ही गोल बनवला, तेव्हा डिस्ट्रॅक्शन चालू होते. देव पाठवणारच पाठवणार. तो आता तो गेला लंडन मध्ये, मिल्खा सिंग गेला लंडन मध्ये मॅच खेळायला, आणि तिथं स्विमिंग करत होता पाण्यामध्ये. तिथं आली गोरी गोरी मॅम, त्यांच्यासोबत गाणे गातो, हुल 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 हुल. तिथं गाणं गायलं. सकाळी मॅच मध्ये झालं गोल, झालं डिस्ट्रॅक्शन नाही. मग काय करतो? आईण्यासमोर उभं राहतो, काय त्याला काच, मिरर समोर उभं राहतो, स्वतःला कानाखाली हाणतो की डिस्ट्रॅक्शन आणायचं. तुम्हाला पण स्वतःला अशी कानाखाली हाणायची गरज आहे, स्वतःलाच डिस्ट्रॅक्ट. तो म्हणतो मी काय गोल घेऊन आलतो आणि कुठं मी ह्या मॅडमच्या मध्ये अडकलो. डिस्ट्रॅक्शन झालं, गोल क्लिअर झालं, डिस्ट्रॅक्शन सगळं साईडला. तो पाण्यामध्ये दुसरी एक परत आली, हुल 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 हुल. त्याला म्हणला मॅडम तुमचा नाही, माझा प्रॉब्लेम आहे, माझा गोल क्लिअर आहे, फोकस क्लिअर आहे, तुम्ही सरका साईड. शांतीने निघून जातो, काही डिस्ट्रॅक्शन नाही लाईफ मध्ये. गरज पडली एकदा मूवी बघा, भाग मिल्खा भाग, ओम प्रकाश मेहराची. एक पिक्चर तुम्ही जे फालतू पिक्चर बघता त्या 100 पिक्चर पैकी एक हा पिक्चर असा चांगला मोटिवेटेड आहे. 83 बघा. असे नाही आम्हाला कोणते पिक्चर बघावं लागतं सर, ते ऐकत नाही ना. कोण ऐकत नाही रे? ही जी दुनिया आहे ना, दुनिया आता उगाच सगळे मस्ती मध्ये तुम्हाला चालेल, सगळे मम्मी पप्पा सगळेजण खाऊ घालतील. ज्या दिवशी तुमचे हे जे पण मित्र आहेत आजूबाजूचे आहेत ना, एक जण कामाला येणार नाही, एक जण. माझे आता 50 मित्र आहे, माझा एक मित्र मला कामाला येत नाही आता. नाही ठीक आहे, स्वतःहून स्वतःच करायचं. एक मित्र मला कामाला येत नाही, है ना. रियालिटी आहे रे, कोणी येत नाही माहिती का. ही दुनिया आपल्याला प्रत्येक मोडवरती की तुझ्या बोलण्यापेक्षा तुझ्यात वजन किती, खिशामधलं वजन किती. प्रत्येक जण जे ते म्हणतात ना लोक की माणूस आतमधून चांगला पाहिजे, चेहरा चांगला नसेल तरी चालेल, फक्त म्हणते दुनिया, ऐकत नाही. प्रत्येक माणूस तुम्हाला जज करतो तुमच्या लुक वरती, तुमच्या पर्सनॅलिटी वरती, तुमच्या कपड्यांवरती. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचे सगळे जवळ आहेत, त्यांचं कोणी नसतं, जे लोक गरीब आहेत. एकदम रियालिटी. तुमच्याकडे थोडा पैसा आणा, तुम्ही स्वतः स्टेबल बना. कधी समजून घ्या की तुम्हाला ह्याच्यासाठी कोणी तुम्हाला इज्जत भाव वगैरे देणार नाही की तुम्ही सगळ्यांना उठून नमस्ते करता, हसून भेटता, लोकांच्या पाया पडता. तुमच्याच तर सक्सेस झिरो तर तुम्हाला कोणी विचारणार पण नाही. तिथंच तुम्ही एकदम जबरदस्त सक्सेस आहे, खिशातलं वजन आहे, पावर आहे, दुनिया येऊन सलाम ठोके. तुम्ही पण कधीतरी अनुभवलं असेल.
तुम्ही सगळ्यांसोबत चांगलं बोला, सगळ्यांचे पाया पडा, पण लोक इज्जत देत नाही. तिथंच थोडं तुम्ही नाव कमवा, पैसे कमवा, तुमचे 4 फोन नाही उचलणार तरी लोक म्हणतील आमचा पोरगा. लाईफची मी बघा, तुम्हाला आता कोणी इज्जत वगैरे देणार नाही. ज्या दिवशी एखाद्या कंपनीचे मालक बनाल, एक लेवलला जाताल, त्या दिवशी 4 फोन तुम्ही उचलू नका लोकांचे आमचा पोरगा. रियालिटी लाईफची काय प्रॉब्लेम येतील लाईफ मध्ये. आता तुमचं ध्येय काय पाहिजे, बस मला हे आहे, माझी एक्झाम मला ते क्लिअर करायचं. त्याच्यानंतर तुम्ही लाईफ मध्ये ठरवू शकता की सीईटी आहे, जेई आहे. ज्याचं जेई निघालंय एकदम भारी, सीईटी निघालंय ठीक, सीईटी मध्ये जाऊन नवीन काहीतरी क्रिएट करा. इंजिनिअरिंग करणं म्हणजे आता एकदम कॉमन झालं की जॉबच करणं, असं नाहीये यार. तुम्ही नवीन काहीतरी क्रिएट करून दाखवा. जे दुनिया आता जीपीटी केलं ना, काहीतरी नवीन क्रिएट केलं ना, तुम्ही त्याच्यावरती काही लिहून पाठवा, ते तुम्हाला देतं आन्सर. तर तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही म्हणता ना, हे नाहीये ते टाकून द्या त्याच्यावरती. मी आता इंजिनिअरिंग मध्ये कसं आम्हाला पोस्टर वगैरे लागतं, तर हे सगळं शूट मध्ये मला टाइम भेटत नाही. देव ढकल के आ जाएगा, एकदम इझी आहे. पण स्वतःहून बनवणं काहीतरी